आज आपण बनवणार आहे मस्त असं पाऊण किलो चिकन पासून झणझणीत असा रस्सा आणि चिकन सुक्क। इथे बघा पाऊण किलो चिकन छान असं धुवून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ त्याला भरभरून मस्त असं सोडून धुवून घेतलं आहे चिकन। मीठ का लावायचं, कारण मीठ लावल्यामुळे चिकनला जो स्मेल आहे ना तो नाहीसा होतो आणि चिकन छान असं स्वच्छ होतं। तुम्ही तर चिकन बनवतच असाल, पण आज एक रेसिपी मी आगळी वेगळी चिकनची शेअर करत आहे। एकदम झटपट कच्चा मसाला करण्याचा त्रास नाही, तो भाजायचा त्रास नाही, ओला मसाला पण घ्यायचा आहे, तो कसा करायचा ते पुढे मी सांगणारच आहे। त्याचबरोबर चिकन शिजवण्याची एक नवीन पद्धत तुमच्याशी शेअर करत आहे। हळद, मीठ, दही वगैरे आपल्याला लिंबू वगैरे काहीच लावून ठेवायची गरज नाही। डायरेक्ट आपण स्वच्छ धुतलेलं चिकन एका पातेल्यात घातलं। इकडे बघा परत एकदा सांगते, चिकन स्वच्छ धुवून एका पातेल्यात टाकलं। तेल वगैरे आधीच काहीच घालायचं नाही। चिकनचं जे सुटतं ना अंगचं पाणी, ते पाणी सुटायला लागतं। ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। मोठ्या आचेवर चिकन छान असं परतवून घेतलं आहे मी। चिकनला पाणी सुटू लागलं आहे बघा। पाणी सुटलेलं ना आटवून आपल्याला तेल सुटेपर्यंत वाट पाहायची आहे। एकदा का चिकनला पाणी सुटलेलं नाहीसं होऊन तेल सुटू लागतं, त्यावेळेला एक पळी फक्त आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। पुढे मी दाखवणारच आहे। एक छान पद्धत आहे। असं चिकन ना तुम्ही कधीच खाल्लं नसेल, इतकी टेस्ट भारी होते ना, घरातली मंडळी वावा केल्याशिवाय राहणार नाही। इतकी भारी पद्धत आहे, झटपट आहे। त्याचबरोबर गॅसचीही बचत होते बघा। चिकन शिजायला काही जास्तीचा वेळ लागत नाही। यातलं पाणी सगळं आटल्यानंतर यामध्ये मी 1 ते 1.5 पळी फक्त तेल घातलेलं आहे। जास्तीचं तेलही घालायचं नाही। पुढे तुम्हाला कळणारच आहे रेसिपी, त्यासाठी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा। सुरुवात बघून कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, त्याशिवाय ही पद्धत तुम्हाला कळणारच नाही। आता बघा चिकनला सुटलेलं सगळं पाणी आटल्यानंतर तेल सुटू लागतं, त्यावेळेला आपल्याला इथे 1 ते 1.5 पळी तेल घातलं। मगाशी दाखवलेला एक अख्खा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे। कांदा चिकन बरोबर व्यवस्थित परतवून घेतला। चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ आणि एक अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे। हळद भरपूर घालायची आहे। असं चिकन आपण बनवायचं आहे ना, की ह्याच्या वासानेच ना तुमच्या तोंडाला पाण्याची धार लागेल, एवढा सुगंध दरवळतोय घरभर। त्यासाठी कोणता मसाला वापरावा, कसं वाटण असावं, किंवा कोल्हापूर पद्धतीने झणझणीत रस्सा आणि चिकन सुक्क कसं करायचं तेही मी यामध्ये या स्वरूपात सांगितलेलं आहे। हीच ती पद्धत आहे कोल्हापूर पद्धतीने केलेले चिकन रस्स्याची आणि चिकन सुक्क्याची। आज तुमच्यासाठी खास करून एकदम सोप्या पद्धतीत मी रेसिपी शेअर केली आहे। आता बघा हळद मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतवून घेतलं। छान असं चिकनमध्ये मुरलं आहे हळद मीठ। आणि आता काय करायचं, हे परतवून घेता ना यामध्ये ना कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 ते 1.5-2 चमचे काय असतील तुमच्या आवडीप्रमाणे तुमचा मसाला घालू शकता। मी आपला कोल्हापूरचा माझा घरचा मसाला आहे तो 2 चमचे यामध्ये घातलेला आहे। झणझणीत असा कोल्हापूरचा घरचा मसाला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरचा कोणता साठवणीतला मसाला आहे तो घालू शकता। आणि 1 मोठा चमचा इथे किचन किंग मसाला घातलेला आहे। हे सगळे मसाले घालून मस्त असं मंद आचेवर खरपूस असं परतवून घ्यायचं आणि मंद आचेवरच झाकण ठेवून एक मस्त वाफ काढायची। मसाले घालून छान अशी वाफ काढली ना 1 मिनिटभर, चिकनच्या आतपर्यंत छान मसाला मुरला जातो आणि त्याची चव छान लागते। त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा। आता छान तेल सुटलं आहे। आता आपल्याला साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला। लक्षात ठेवा, या ठिकाणी ना गरम पाणीच घालायचं। अगदी कोमट असलं तरी चालेल, पण पाणी गरमच असलं पाहिजे। थंड पाणी घातल्यामुळे ना पूर्णपणे ह्याची चव इथेच बिघडते आणि चिकनची कुकिंग प्रोसेस थांबते आणि चवही बिघडते। त्यामुळे इथे थोडं तरी गरम पाणी करून घाला नक्कीच, म्हणजे गरम पाण्याने चिकन लवकर शिजलं जातं। मस्त अशी उकळी येईल बघा लगेचच। इथपर्यंत तर तुम्हाला रेसिपी कळालीच असेल। आता पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे। त्यासाठी आपल्याला हे मंद आचेवर असं शिजू द्यायचं। तोपर्यंत आपण इथे मसाला करून घ्यायचा आहे। अलगद असं झाकण ठेवलं आहे बघा पोकळ। ह्याला मंद आचेवर असं शिजून देऊयात। आणि इथे बघा मसाल्यासाठी काय काय घेतलं आहे। इथे बघा 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। भरपूर असा लसूण घ्यायचा आहे। लसूण त्याप्रमाणे मी घेतला आहे, मोठा आहे तो। ओलं खोबरं घेतलं आहे। 1 वाटी असते ना खोबऱ्याची, त्यातली ही पाव वाटी मी घेतलेली आहे बघा, आणि अशी चिरून घेतलेली आहे। तुम्ही किसूनही घेऊ शकता। हिरवीगार देठासकट कोवळी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर भरपूर घालायची, खूप छान चव येते कोथिंबीरमुळे आणि रंग फ्लेवर खूप छान येतो। आता काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं। हे टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मोठ्या आकाराचे लाल बुंद टोमॅटोच्या अशा फोडी करून घातल्या आधी तळात। त्यानंतर कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण आणि एक सिक्रेट म्हणजे खूप छान खमंग असा फ्लेवर येतो, सुगंध येतो आणि चव एक आगळी वेगळी होते। त्यासाठी आपल्याला इथे भरपूर असं जिरं घालायचं आहे। त्याचप्रमाणे इथे एवढं जिरं मी घातलेलं आहे। 2 मोठे चमचे घाला। जिऱ्याने खूप छान फ्लेवर येतो बरं का। जिरं मात्र आवर्जून घाला या मसाल्यांसोबत।
मी सांगते म्हणून या पद्धतीने एकदा मसाला नक्कीच करून पहा. तुम्ही या पद्धतीने एकदा केलात ना, परत परत याच पद्धतीने कराल, एवढी मात्र गॅरंटी देते. अगदी मटणाचा रस्सा, सुक्कं मटणाचं बनवायचं असेल ना, तर याच मसाल्यामध्ये अशा पद्धतीने करा. खूप छान फ्लेवर येतो, अगदी वेगळं. आणि उन्हाळ्यात बघा जास्त मसालेदार ही खायची इच्छा नसते, पण एवढ्या मसाल्यांमध्ये खूप छान एक मस्त फ्लेवर येतो. हे असं वाटण बारीक असं करून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं मी सांगणारच आहे. त्याआधी इथं बघा चिकन आपलं छान शिजलं देखील आहे. आता असाच टोप उचलून ना मी ह्या साईडच्या शेगडीवर ठेवणार आहे आणि इथे आपल्याला चिकनचं सुक्का करून घ्यायचं आहे. हा आपला रस्सा तयार आहे. ह्याच्या पुढे ह्याला काय करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आधी आपल्याला ते मसाला आहे ना तो छान खरपूस असा परतवून घ्यायचा आहे, मग याच्यामध्ये टाकायचा आहे. मग कसा आपला झणझणीत रस्सा तयार होतो. पातेलं मी बाजूच्या शेगडीवर ठेवला आणि इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 4 पळी तेल घालायचं आहे आपल्याला. सुक्याला मात्र तेल आवर्जून घालायचं आहे. अजिबात जास्तीचं नाही होणार. पाऊण किलो चिकनसाठी एवढं तेल पुरेसं आहे. 4 पळी तेल घातल्यानंतर जे वाटण आहे ना आपण मगाशी केलेला मसाला तो यामध्ये घालायचा आहे आपल्याला सगळा. त्याचप्रमाणे सगळं हे तेल तापल्यानंतर वाटण घातलं आणि हे मंद आचेवर खरपूस असं 1 मिनिटभर छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हे सेम वाटण आहे ना कोल्हापूरमधल्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. ओल्या खोबऱ्याच्या वाटणातलं हे चिकन रस्सा आणि ना चिकन सुक्कं तुम्ही एकदा बनवून पहा. अप्रतिम चवीचं होतं. आणि न भाजताच असा मसाला भाजून घेतला ना त्याची चव एक वेगळीच होते बघा. करून एकदा. मसाला घालायच्या आधी जर तुम्हाला खडा मसाला घालायचा असेल तर तोही घालू शकता तुम्ही. पण मी जो कांदा लसूण मसाला घालणार आहे त्यामध्ये पूर्ण सगळे मसाले आहेत, त्यामुळे मला घालायची गरज नाही. घरचा कोल्हापूरचा मसाला आहे बघा. कांदा लसूण मसाला यामध्ये सगळे मसाले असतात. अगदी मिठापर्यंत सगळे मसाले असतात, पण थोडंफार मीठ लागतं म्हणून मी वरून घालते. मसाला तेलामध्ये परतवून झाल्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर मसाला छान शिजवून घेतला आहे. त्याआधी आपण मसाला अजिबात परतवला नव्हता, त्यामुळे ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत पूर्णपणे तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाला छान शिजला आहे. सगळा घरभर खमंग वास सुटला होता ह्या मसाल्यांचा. आता या वेळेला काय करायचं आहे, जो आपला म्हणजे रस्सा आहे ना त्यामध्ये आपल्याला मसाला घालण्यासाठी 1 पळीभर मसाला इथे काढला बघा. एवढा मसाला पुरेसा आहे. पातळसरच रस्सा खूप छान लागतो. हा पण मसाला जास्तच झाला आहे. पेक्षाही 1 चमचाभर फक्त घातला असताना छोटा तरीही पुरेसा होता. खूप छान चवीला होता हा रस्सा. एकदा नक्की या पद्धतीने करून पहा. उन्हाळ्यामध्ये बघा जेवण जात नाही अगदी कोरडं कोरडं, पण अशा पद्धतीने जर रस्सा केलात ना तर 2 घास जास्त जातील. भाकरीही चुरून खाऊ शकता. इंद्रायणी तांदळाचा मऊ भात ह्या रस्स्यासोबत खूप खूप छान लागतो. अगदी ह्या रस्स्यातला आळणी रस्साही तुम्ही काढून ठेवू शकता लहान मुलांसाठी. तोही चवीला खूप छान लागतो. आधी जो आपण केला होता ना त्यातल्या मुलांना काढून ठेवू शकता. इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत मुलांना खाऊ घालू शकता उन्हाळ्यात, तोंडाला चव नसेल तर. आता आपण सुक्याकडे लक्ष देऊया. सुकं थोडंसं कोरडं झालं आहे. त्यातच मसाल्याचं पाणी थोडं घातलं आणि मस्त असं परतवून घेतलं. मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार थोडंसं मीठ, 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. नेहमीचा माझा चमचा आहे. पोहे खायचा नाही, तो लहान आहे, त्याच्यापेक्षा मोठा चमचा असतो ना त्या चमच्याने मी इथे 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला तुमच्या आवडीप्रमाणे इथे चटणी म्हणजे मसाला असतो तो कमी जास्त करू शकता. मसाले परतताना कोरडं होऊ शकतं, खाली करपू शकतो, त्यानुसारच मी इथे पाणी घातलं आहे. मगाशी आपण जे वाटण केलं होतं त्यातच मसाल्याचा अर्क लागला होता, त्यातच थोडं पाणी घातलं आणि छान असं घोळून यामध्ये सगळं घातलेलं आहे. जेवढं आपल्याला सुक्यासाठी 1-2 वाटी लागणार आहे ते पाणी घातलं, कारण चिकन पूर्णपणे आपलं शिजलं आहे. फक्त मसाला शिजण्यापुरतं थोडंसं पाणी. तुम्हाला यामध्ये रस्सा थोडा हवा असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर मस्त असं फिरवून घेतलं बघा आणि त्यामध्ये 1 चमचा परत किचन किंग मसाला घातलेला आहे आणि शिजवलेलं साईडच्या रस्स्यातलं सगळं चिकन यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं हे सगळं परतवून एकजीव करून घेतलं. खूप छान सुगंध सुटला होता. घरातल्यांना राहवत नव्हतं. अगदी सगळ्यांना घरातल्यांना चिकन आवडतं. अहो, आणि माझी मुलगी नॉनव्हेज प्रेमी आहे. त्यांना चिकन मटन हे अशा पद्धतीने केलं ना खूप आवडतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मी ट्राय करत असते. अशाच रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या. आता बघा सगळं मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून चिकन छान शिजवून घेतलं 1 मिनिटभर आणि शेवटी पण आपल्याला इथे चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला यापैकी दोन्हीपैकी 1 चमचा भरभरून घ्यायचा आहे. त्याने शेवटपर्यंत मस्त सुगंध राहतो आपल्या चिकनला आणि फ्लेवरही खूप छान येतो. अगदी चिकनच नाही, नॉनव्हेजचा किंवा व्हेजचा कोणताही पदार्थ असू दे, भाजी आणि आमटीचे त्यामध्ये ना शेवटीच आपल्याला 1 चमचा कोणताही आपला हे चिकन किंवा किचन किंग मसाला घातले ना ते फ्लेवर आणि सुगंध खूप छान येतो त्या पदार्थाला. इकडे बघा रस्स्यामध्येही 1 चमचाभर मी किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे.
झणझणीत असा पातळसर चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुक्का आपलं तयार आहे. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी? तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कुठून कोणत्या शहरातून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. नुसतं पाहून आणि बघून नाही हो, अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मग या जेवायला तुम्हीही. आणि ही रेसिपी कोण कोण कोल्हापुरातून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. धन्यवाद.